त्याच्यात एक गोष्ट तुम्ही विसरता, हायजीन. राईट, हायजीन. हायजीन इज मोस्ट इम्पॉर्टंट, हायजीन. ओके. कारण तुमची हायवे किंवा ह्याच्यावरती असलेलं दुसरं, तुमची नाविन्यता असली पाहिजे. तुमचं थालीपीठ असं थालीपीठ पाहिजे की ते दुसऱ्या कोण देत नाही. ओके. तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ज्या वस्तू तुम्ही द्याल त्याची गिरायकाला त्याची किंमत, तुम्ही समजा 40 रुपयाला एक गोष्ट विकली तर गिरायकाच्या मनामध्ये असं झालं पाहिजे, अरे हे 60ला मिळणार आहे, मला 40ला मिळाल. व्हॅल्यू फॉर मनी ही आपण करायची असते. आणि शेवटी कन्सिस्टन्सी इन बिझनेस हे फार महत्वाचं आहे. गेल्या वेळी मी असं खाल्लं होतं ते मलाच आता मिळतंय, तर तो गिरायक तुमचा परत येणार. आणि रिपीटेड गिरायक इज अ बेंचमार्क ऑफ सक्सेस, तो पाहिजे. कन्सिस्टन्सीवरून ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पहिली गोष्ट ट्रेनिंग, कोचिंग हे फार महत्वाचं आहे. अच्छा. आमच्या जाधवगडला तुम्ही गेला तर प्रत्येक जण नमस्कार असा करतो, बोलतो, बघतो आणि गिरायक एवढं खुश होतो कारण त्याच्यानंतर दुसरा येतो तो पण त्यांना नमस्कार करतो. हे तुम्हाला ट्रेनिंग, कोचिंग करता येतं. मी केलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ 5,000 माणसं काम करतात, त्यामध्ये सगळ्यांना आम्ही करतो तसं. ते तुम्हाला केलंच पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणत होतात की माणसं तुम्ही ट्रेन करता आणि निघून जातात, ही आपली शाळा आहे, पाठशाळा. एका बॅचची मुलं दुसऱ्या बॅचला जाणार, दुसऱ्याची तिसऱ्याला जाणार. आणि आता ह्यांनी उद्या फोटोग्राफरने उद्या का नंबर 1 फोटोग्राफर होऊ नये, तिथे स्कोप असेल तिथे जाणार. तसं आपण आपली प्रगती करतो तर आपण पण दुसऱ्यासाठी करावं. आणि त्याच माणसाला जो वेटर आहे त्याला तुम्ही जर तिथे सुपरवायझर केला, वेटर कम सुपरवायझर, तर परिणाम होतो, तर राहील तुमच्याकडे 5 वर्ष. तसं आहे.